दिलेलं आहे, काय काय मागण्या केल्यात एसपींकडे, तुमचं म्हणणं काय आहे, नेमकं काय मांडलं, एसपीने काय प्रतिसाद दिला? माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले आणि जरांगे पाटील जे समजा बोलते तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या दोघांचे पण नार्को टेस्ट करण्यात येईल. जेवढ्या चौकशात सीबीआय असेल, नार्को टेस्ट असेल, SIT असेल, ED असेल, ह्या साऱ्या चौकशा लावण्यात याव्यात. ह्याच्या जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे, आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. काय आरोप केले माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला. मी त्याच्यामुळे आहे का हर एक SIT चौकशी असो, नार्को टेस्ट असो, प्रत्येक ह्याला मी सामोरं जायला तयारी आहे माझी. आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्या सुद्धा व्हायरल करा मला. त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय, त्यांच्याच पुराव्याविषयी दादा गरुड मला बोलत होता, आणि मला ते करायचं बी नव्हतं. मी दादा गरुडला म्हणत होतो त्या रेकॉर्डिंग माझ्याकडे दे, मी तुला पैसे देतो. धनंजय मुंडेचा माझा कुठं CDR मध्ये कुठं संबंध नाही आला, काय नाही. आणि माझ्यावर जे आरोप लागले ते सिद्ध होते ना SIT चौकशीत आणि नार्को टेस्ट मध्ये. कोर्टाने जामीन दिला तुम्हाला, काय कोर्टाने निरीक्षण नोंदवलं, काय म्हणले कोर्ट तुम्हाला? काहीच आढळलं नाही त्याच्यात. ते चार्जशीट द्यायचं का तुम्हाला? ते चार्जशीट बघा, त्याच्यात जर काय. आणि दुसरी गोष्ट, ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे. दादा गरुड ह्यांना जाऊन भेटलं, धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड, म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो? आणि माझा जर कुठं CDR मध्ये, कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते. विनाकारण मला 3 महिने आतमध्ये टाकलं. मी आतापर्यंत मी समाजासाठी काय नाही केलं.